कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी चे जे नवनीतचे पुस्तक आहे, तर त्या पुस्तकातील आपण स्वाध्याय मालिका घेऊन येत आहोत. तर त्या स्वाध्याय मालिकेतील आज आपण गुणोत्तर, प्रमाण व चलन असा चॅप्टर क्रमांक 11 घेऊन येत आहोत. तर बघा, या चॅप्टरमध्ये आपल्याला काही बेसिक गोष्टी जाणून घ्याव्या लागतील. एक तर म्हणजे काय, गुणोत्तर म्हणजे काय आणि प्रमाण म्हणजे काय. गुणोत्तर म्हणजे काय आणि प्रमाण म्हणजे काय, दोन गोष्टीचे गुणोत्तर काढायचे. बघा, आपण म्हणतो बघा, राहुलला गणितात 100 पैकी 90 गुण मिळाले. म्हणजेच राहुलला 100 पैकी किती गुण मिळाले, आपण हे ते लिहूया. राहुलला 100 पैकी 90 गुण मिळाले आणि शार्दूलला 100 पैकी 80 गुण मिळाले. आता मला राहुल आणि शार्दूलच्या गुणांचे काय करायचे, गुणोत्तर काढायचे. तर मी कसं लिहिल की राहुलला 90 गुण मिळाले आणि शार्दूलला 80 मिळाले. बघा, ह्याला भाग जाईल का? हो जाईल, 10 ने भाग जाईल. म्हणजे राहुल आणि शार्दूलच्या गुणांचे गुणोत्तर काय आले, 69. जर राहुलला 9 मार्क पडले असतील तर शार्दूलला 8 पडले असतील, ह्या गुणोत्तरामध्येच ते मार्क असतील. तर हे काय झालं, हे झालं गुणोत्तर. ठीक आहे. आता लक्षात घ्या, प्रमाण म्हणजे दोन गुणोत्तराचा समानपणा. म्हणजे आता आपण हे कसे दोन गुणोत्तर घेतले तर त्यांचा समानपणा. म्हणजे आता आपण गुणोत्तर कशी दोनच व्यक्तीचं काढतो, 2-3 व्यक्तीचं आपण गुणोत्तर काढतो, तसं प्रमाण आपण त्याच्यापेक्षा जास्त ह्यांचं काढतो. म्हणजे 3 संख्याचं असेल, 4 संख्याचं असेल. तर बघा, A, B, C आणि D जर ह्या 4 संख्या प्रमाणात आहेत, म्हणजेच काय, A भागिले B बरोबर C भागिले D हे असं असतं. ठीक आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो A आणि D चा गुणाकार आणि B आणि C चा गुणाकार कसा असणार आहे, समान असणार आहे. म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचा गुणाकार हा समान आहे. त्यालाच आपण म्हणतो अंत्यपदे, अंत्यपदांचा गुणाकार आणि मध्यम पदांचा गुणाकार कसा असतो, समान असतो. बघा, आपल्याला ज्यावेळेस 3च पद दिले असतात त्यावेळेस आपण कसं लिहितो, मधलं पद दोन्हीकडे कॉमन आहे असं पकडतो. म्हणजे A भागिले B बरोबर B भागिले C. म्हणजे काय येईल, AC बरोबर B चा वर्ग. म्हणजेच काय, अंत्यपदांचा गुणाकार आणि मधल्या पदाचा वर्ग. हे झालं प्रमाण आणि हे झालं गुणोत्तर. तर बघा, एवढंच राहतं त्याचं. एवढं बेसिकमध्ये आपले बरेचसे प्रश्न सुटतात. तर चला चालू करूया आपण प्रश्न. तर बघा, प्रमाण कळालं, गुणोत्तर कळालं. गुणोत्तर म्हणजे आपण राहुल आणि शार्दूलला कसे मार्क पडले, राहुलला 90 पडले आणि शार्दूलला 80 पडले. तर आपण त्यांचं गुणोत्तर म्हणजे काय की त्यांच्या एकमेकांच्या मार्काला आपण भागलं, 90 भागिले 80 केलं, उत्तर आलं 9/8. 9/8लाच आपण काय म्हणतो, 69. ठीक आहे. दोन्ही लिहिण्याची पद्धत एकच आहे, लक्षात घ्या. जर आपल्याला असं म्हणायचंय A व B संख्यांमध्ये A चे B शी गुणोत्तर असं लिहायचं आहे आपल्याला. A चे B शी गुणोत्तर कसं लिहिणार आपण, तर आपल्याला हे असं एक लिहू शकतो किंवा A भागिले B असं एक लिहू शकतो. तर दोन्ही गोष्टी करेक्ट आहेत. आता प्रश्न बघूया. एक संख्या x चे 20%. आता x चे 20% म्हणजे किती, x गुणिले 20/100, x चे 20% बरोबर y चे 25%, y गुणिले 25/100 बरोबर. हे कसे आहेत, तर हे समान आहेत. तर x आणि y चे गुणोत्तर काढा. म्हणजेच x/y ची किंमत शोधायची आहे आपल्याला. हे y इकडे भागाकारात आलं तर हे जे गुणाकारातलं 20/100 आहे ते उलटून काय होईल, 100/20. बघा, 100ला 100 कॅन्सल आउट होईल, 5 ने भाग जाईल, 5 5 25, 5 चौक 20. म्हणजे x/y किती आलं, 5/4. किंवा असं लिहू शकतो आपण 5/4. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर असे सहज आणि सोपे सुटणारे प्रश्न असतात बघा गुणोत्तर प्रमाणावर. पुढील प्रश्न बघू. खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर. मग आता
ही खुर्ची भागिले टेबल. कसं दिलंय आपल्याला ते गुणोत्तर 3:7 बरोबर. आता टेबलाची किंमत किती दिली? टेबलाची किंमत आपण टेबल खाली लिहिले. टेबलाची किंमत 441. खुर्चीची किंमत काढायची ते आपण मानू x. ठीक आहे. आता आपण हे सोडूया. मग काय येईल बघा, 441 गुणिले 3/7 बरोबर x. x म्हणजेच काय? खुर्चीची किंमत. मग आता सोडूया. 7 × 42, 7 × 21, 3 × 9, 6 × 18, 189 रुपये एका खुर्चीची किंमत आली. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघा, 30 सेकंदाची 4 मिनिटाशी. आता 30 सेकंद भागिले काय येईल? 4 मिनिट. आता एक तर आपल्याला मिनिटाला सेकंदात कन्वर्ट करावं लागेल किंवा सेकंदाला मिनिटाला सेकंदामध्ये किंवा सेकंदाला मिनिटामध्ये. मग सोपं काय की मिनिटाला सेकंदामध्ये कन्वर्ट करणं. 30 भागिले 4 गुणिले 60 किती येईल? 30 ची दुप्पट असते 60. आलं 1/8. म्हणजेच काय? 1/8. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघू. बघा, 5x बरोबर 6y बरोबर 3z बरोबर 9m. तर x, y, z, m यापैकी कोणत्या अक्षरांची किंमत सर्वात अधिक आहे? तर आता ही ट्रिक सांगण्याआधी मी तुम्हाला बेसिक सांगतो. 5, 6, 3 आणि 9 चा काय काढायचा? LCM बरोबर. आता 5, 6, 3, 9 यांचा LCM काय येईल बघा? LCM येईल 90 बरोबर. 5, 6, 3, 9 चा LCM काय आला? 90. म्हणजे 5 ला कितीने गुणावं लागेल? तर 5 ला 18 × 90 असतं. 6 ला कितीने गुणावं लागेल? 15 ने गुणावं लागेल. 3 ला कितीने गुणावं लागेल? 3 ला 30 ने गुणावं लागेल. आणि 9 ला कितीने गुणावं लागेल? तर 9 ला 10 ने गुणावं लागेल. म्हणजे x ची किंमत किती आली हो? x ची किंमत आली 18, y ची किंमत आली 15, z ची किंमत आली 30 आणि m ची किंमत आली 10. म्हणजे आपल्याला असं कळतंय की जी सगळ्यात मोठी संख्या आहे 9, तर 9 साठी सगळ्यात लहान किंमत आली 10. जी सर्वात लहान संख्या आहे 3 साठी सर्वात मोठी किंमत आली 30 बरोबर. म्हणजे अशा पद्धतीचं ज्यावेळेस एक्झाम्पल येईल आपल्याला, त्यावेळेस आपल्याला जर सर्वात मोठी किंमत शोधायची तर सगळ्यात लहान संख्या कोणती ती बघायचं आणि मग ते z सर्वात मोठा असेल. आणि जर आपल्याला सर्वात लहान शोधायचे असते तर उत्तर काय आलं असतं? 9m. मग येथे उत्तर काय येईल? येथे मोठे शोधायचे म्हणून उत्तर येईल z. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. मैथिली व अरुणा यांच्याजवळ 80 रुपये आहेत. आपण मैथिलीला m म्हणू, अरुणाला a म्हणू. अरुणा व स्मिता, मग आपण लिहूया इक्वेशन m + a. किती रुपये आहेत? 80. अरुणाजवळ आणि स्मिताजवळ किती रुपये आहेत? 60. आणि मैथिली व स्मिता यांच्याजवळ किती रुपये आहेत? 90. ठीक आहे. तर मैथिली आणि स्मिता यांच्याजवळील रुपयांचे आपल्याला काय करायचे? गुणोत्तर काढायचे. बघा, दोन पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. बघा, पहिल्यांदा तर मी तुम्हाला लॉजिक देतो की उत्तर काय असू शकतं. तर समजून घ्या की मैथिली आणि स्मिता यांकडे किती रुपये आहेत? 90. म्हणजे ह्या 90 ला भाग गेला पाहिजे ह्या गुणोत्तराने. 5 + 11 किती असतं? 16. 16 ने 90 ला भाग जातो का? नाही जात. म्हणजे 5 + 11 हे गुणोत्तर येणार नाही. 7 + 11, 7 + 11 किती असतं? 18 असतं. 18 × 5 = 90. म्हणजे ह्याने भाग जातोय आणि 11 + 7 ने पण भाग जातोय. 11 + 5 ची बेरीज 16 येते. म्हणजे ह्याने भाग जाणार नाही. म्हणजे आपलं उत्तर तर आपल्याला कळालंय की पर्याय क्रमांक 2 किंवा पर्याय क्रमांक 3 हेच असणार आहे. मग आपल्याला फक्त शोधायचंय की मैथिलीकडे जास्त पैसे आहेत का स्मिताकडे जास्त पैसे आहेत. तर शोधूया. बघा, हे एक्झाम्पल प्रॉपर सोडवण्याची पद्धत बघूया आधी आपण. तर बघूया, चला. हे अशा पद्धतीने लिहिलं. मग येथे बघा, m किती वेळा दिलंय? m 2 वेळा, 2m. अधिक a किती वेळा आहे? a 2 वेळा आहे, 2a. s किती वेळा आहे? 2 वेळा, 2s. आणि यांची बेरीज 9 × 6 = 15 आणि 8 × 23 = 230. मग हे 2 पलीकडे जाईल. 2m, 2a, 2s जर 230 असतील
तर 1m 1a आणि 1s 230 भागिले 2 115 असेल. ठीक आहे. आता आपण m ची किंमत काढू. जर आपल्याला m ची किंमत काढायची तर आपल्याला a आणि s ची किंमत माहीत पाहिजे आणि येथे a आणि s ची किंमत किती दिली आहे 60. मग m अधिक 60 बरोबर 115. म्हणजे m ची किंमत किती आली हो? m ची किंमत आली 55. बघा m ची किंमत आली 55. मैथिलीकडे किती रुपये आहेत? 55. मैथिली आणि स्मिताकडे किती रुपये आहेत? 90. म्हणजे इथं जर 55 आले, ठीक आहे, मैथिली आणि स्मिता, मैथिलीकडे जर 55 रुपये आले तर स्मिताकडे किती रुपये येतील? 35. 55 आणि 35 90. बघा मग आपल्याला यांचं गुणोत्तर काय येईल? 55 ला 35, 55 भागिले 35, याला किती भाग जातो? 5 ने. तर 11 7 हे गुणोत्तर येईल. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर बघा कधी कधी पेपरमध्ये 7 11 हे ते अशा पद्धतीने जर दिलं नसेल तर आपल्याला ते डायरेक्ट उत्तर काढता येईल. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. 3 संख्या प्रमाणात असून त्यांची अंत्यपदे. आता आपण जर 3 संख्या दिलेल्या आहेत एच बी सी, तर आपण काय करतो की मधल्या संख्येचा वर्ग बरोबर अंत्यपदांचा गुणाकार. ठीक आहे. मग येथे आपल्याला मध्यम पद विचारले म्हणजे बी काढायचे. म्हणजे बी चा वर्ग काय असेल? 7 गुणिले 28. 7 आणि 28 चा गुणाकार आला 196. बी वर्ग बरोबर 196. म्हणजे बी ची किंमत किती आली? बी ची किंमत आली 14. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आपण नमुना प्रश्न घेऊन झालेले आहेत. तर आता आपण स्वाध्याय चालू करत आहोत. तर बघा प्रश्न बघा. आर्यन व आदिती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर. बघा मी नाव लिहून घेतोय. आर्यन अदिती यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 4:5 आहे. ठीक आहे. आदिती व अथर्व यांच्या अदिती व अथर्व यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे. जर आर्यनचे वय 24 वर्ष असेल तर अथर्वचे वय शोधायचे. तर बघा कसं करावं लागेल. तर बघा अशा पद्धतीची मांडणी झाली तर आपण काय करतो? 4 आणि 3 चा गुणाकार. 4 आणि 3 चा गुणाकार किती झाला? 12. 5 आणि 3 चा गुणाकार किती आला? 15. ठीक आहे. 5 आणि 2 चा गुणाकार किती आला? 10. बरं आपण असं का करतो? तर आपल्याला आर्यन आणि आदिती यांच्या वयाचं गुणोत्तर माहिती, आदिती आणि अथर्व यांच्या वयाचं गुणोत्तर माहिती, पण आर्यन आदिती आणि अथर्व यांच्या वयाचे गुणोत्तर काय आलं? 12 15 10. ठीक आहे. आता आर्यनचं वय किती दिलंय? 24. म्हणजे ह्या 12 ची किती पट आहे? दुप्पट. म्हणजे आदितीचं वय काय असेल? 15 ची दुप्पट 30 आणि अथर्वचे वय काय असेल? 10 ची दुप्पट 20. ठीक आहे. म्हणजे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर बघा अशा सहज आणि सोप्या पद्धतीने हे प्रश्न सुटतात. गुलाबाच्या 10 रोपांची किंमत 700 रुपये आहे. 10 ला किती किंमत आहे? 700. ठीक आहे. तर 25 ला किती? 25 ला किती? काय होईल यांचा? तिरकस गुणाकार. 700 गुणिले 25 बरोबर x गुणिले 10. मग आपल्याला x ची किंमत काढायची. 700 गुणिले 25 भागिले 10. शून्याला शून्य गेले. 25 7 पावणे 200. x ची किंमत आली 1750 रुपये. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा a चा 2/5 भाग म्हणजे a गुणिले 2/5 व b चा 3/4 भाग कसे आहेत? समान आहेत. तर a चे b शी गुणोत्तर म्हणजे आपल्याला काय काढायचं? a भागिले b. म्हणजे हा b इकडे आणायचा आहे. म्हणजे हे 2/5 पलीकडे आपण पाठवूया. तर 2/5 पलीकडे गेल्यावर काय होईल? 5/2. म्हणजे उत्तर काय येईल? 15 भागिले 8. 15 8 असा आपल्या प्रश्नाचे गुणोत्तर येईल. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. आता ह्या 3 संख्या प्रमाणात असतील तर x बरोबर किती? आता हे शोधायचे. तर आता आपण हे 2 पद्धतीने शोधू शकतो. बघा ह्या प्रश्नामध्ये 3 संख्या आहेत. म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या संख्येचा गुणाकार आणि मधल्या संख्येचा गुणाकार कसा असायला पाहिजे? समान असायला पाहिजे. म्हणजे x - 9 चा वर्ग बरोबर x अधिक 3
आणि x वजा 3. यामध्ये जर आपण किमती टाकल्या, 4 ची किंमत, x ची किंमत 4 ठेवली तर काहीतरी उत्तर येईल. दोन्हीकडचं उत्तर समान यायला पाहिजे. x ची किंमत 5 ठेवली, x ची किंमत 8 ठेवली तर उत्तर येईल. जे ते उत्तर समान येईल ते आपल्या प्रश्नाचे उत्तर. ही एक पद्धत झाली. चला बघूया. बघा, x ची किंमत 4 ठेवली, 4 वजा 9 किती आलं? वजा 5. वजा 5 चा वर्ग काय आला? 25. आता पुढे बघू. 4 आणि 3 किती झालं? 7. आणि बघा, व्यवस्थित लिहितो म्हणजे समजेल. 4 अधिक 3 7. 4 वजा 3 किती आलं? 1. 4 आणि 3 7. आणि 1 चा गुणाकार 25 असतो का? नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर येईल का? नाही येणार. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता हे ऑप्शन्स. ठीक आहे. पहिला पर्याय तर गेला. दुसरा पर्याय बघू. 5 वजा 9. 5 वजा 9 किती आलं? वजा 4. वजा 4 चा वर्ग काय आला? वजा 4 चा वर्ग आला 16. आता बघूया इथं काय येईल? 5 अधिक 3 आणि 5 वजा 2. 5 वजा 3. 5 अधिक 3 8 आणि 5 वजा 3 2. 8 आणि 2 चा गुणाकार किती आला? 16. हे कसं येईल? इक्वल येईल. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने हे सोडवू शकता तुम्ही. आणि दुसरी पद्धत बघा, हा प्रश्न सोडवण्याची दुसरी पद्धत काय आहे की यांचा वर्ग करून घेऊ. काय येईल? x वर्ग वजा 18x अधिक 81 बरोबर x अधिक 3 आणि x वजा 3 चा गुणाकार काय येईल? x वर्ग वजा 9. बघा, ह्या x वर्गला हे x वर्ग कॅन्सल आउट होईल. 81 इकडे आले, 81 अधिक 9 होईल. हे वजा 18x पलीकडे गेलं, काय झालं? 18x. ठीक आहे. 81 आणि 9 झालं 90. 90 भागिले 18 बरोबर x. x ची किंमत आली 5. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघू. 3 संख्यांचे गुणोत्तर 3 4 5 आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज 450 असल्यास त्या वर्गसंख्या कोणत्या? तर बघूया आपण. बघा, 3 4 5. आता 3 च्या पट्टीत आहे, 4 च्या पट्टीत आहे, 5 च्या पट्टीत आहे. 3 चे दुप्पट, 4 चे दुप्पट, 5 चे दुप्पट. आता 10 चा वर्ग काय असतो? 100. 8 चा वर्ग 64 आणि 6 चा वर्ग 36. यांची बेरीज किती आली? 200. आपली बेरीज किती यायला पाहिजे? 450. म्हणजे पहिला पर्याय येईल का? पहिला पर्याय येणार नाही. ठीक आहे. आता सगळे पर्याय चेक करत बसायचे का? तर बघा, 3 च्या पट्टीत आहे 12. ठीक आहे. 3 ची किती पट आहे? 4 पट आहे. मग 4 ची पण किती पट यायला पाहिजे होती? 4 पट. पण येते दुप्पट आहे म्हणून हा पर्याय एलिमिनेट झाला. ठीक आहे. 3 ची ही तिप्पट आहे 9. 4 ची ही तिप्पट आहे 12. पण 5 ची तिप्पट काय यायला पाहिजे होती? 15. म्हणून पर्याय क्रमांक 4 पण एलिमिनेट झाला. ठीक आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर सहज पर्याय 1 3 4 एलिमिनेट झाले. म्हणजे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3. बघा, 15 चा वर्ग काय आला? 225 अधिक 12 चा वर्ग किती आला? 144 आणि 9 चा वर्ग आला 81. यांची बेरीज किती आली? 450. आपलं उत्तर पण आहे 450. ही एक मेथड झाली. अजून एक मेथड बघा हा प्रश्न सोडवण्याची. तर ती मेथड काय आहे बघा. तर आपल्याला 3 4 5 हे काय आहे? पायथागोरसचे त्रिकूट आहे. मग पायथागोरसच्या त्रिकुटामध्ये काय असतं? कर्णवर्ग बरोबर बाजूवर्ग. हे तर आपल्याला माहिती. म्हणजे येथे काय आहे की 5 चा वर्ग आणि त्याची दुप्पट दिले. म्हणजे हाच जर प्रश्न सोडवायचा झाला तर आपण काय करणार? 450 भागिले 2 किती आलं? 225. 225 चा आपण वर्गमूळ काढलं. 225 चं वर्गमूळ आलं 15. म्हणजे सर्वात मोठी संख्या काय आली? 15. ठीक आहे. असंही उत्तर काढू शकत होता तुम्ही. पुढील प्रश्न बघूया आपण. विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. मग लिहूया आपण. विजया, संजना आणि सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. आता सुनीता, आपण सुनीताचं जर वय x मानलं तर सुनीतापेक्षा संजना 5 वर्षांनी मोठे आणि संजनापेक्षा विजया 15 वर्षांनी मोठे. म्हणजे विजयाचं वय किती आलं? x अधिक 20. ठीक आहे. विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या, म्हणजे विजया आणि सुनीता यांचे काय दिले? गुणोत्तर दिले बघा वयाचं. किती दिलंय? 9:5. पण आपल्याला विजयाचं वय किती आहे? x अधिक 20.
सुनीताचा वय किती आहे x आहे. याच्यावरून आपण काढू शकतो x ची किंमत. बघा 9x बरोबर 5x अधिक 100 असे येईल. मग 4x बरोबर 100. x ची किंमत किती आली 25. जर x ची किंमत 25 लिहिली तर 25 अधिक 20. विजयाचं वय किती आलं 45. संजनाचं वय किती आलं 25 अधिक 5 30 आलं. आणि सुनीताचं वय किती आलं 25. मग आपल्याला काय काढायचं आहे विजया आणि संजनाचं गुणोत्तर. मग विजयाचं वय आहे 45. विजयाचं वय आहे 45 आणि संजनाचं वय आहे 30. 45 भागिले 30. आपल्याला संजना आणि विजयाचं काढले. बघा लक्ष द्या, येथे संजना आणि विजयाचं गुणोत्तर विचारले म्हणजे संजनावरचं नाव वरती येईल, विजयाचं खाली येईल. संजनासाठी किती वय आहे, संजनाचं वय आहे 30 आणि विजयाचं वय आहे 45. बघा 15 ने भाग जाईल, 15 दुने 30, 15 त्रिक 45, 2 3. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आपण स्वाध्याय क्रमांक 11.1 कंप्लीट केलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक 11.2 हा कंप्लीट करणार आहोत. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. ह्या व्हिडिओमध्ये काही चेंजेस असल्यास तेही मला नक्की कळवा. आपण कोणत्या भागातून व्हिडिओ बघताय हेही कळवलं तर आनंदच होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.